ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। 25 वर्षांपासून असलेली महायुती आणि त्यामध्ये सुरू असलेला सध्याचा वाद आता शेवटच्या टोकाला येऊन पोहोचलेला आहे आणि त्याचमुळे आता तिकडे आघाडीच्या सूत्रांनाही वेग येऊ लागलेला आहे। जागा वाटपाबाबत आघाडीच्या निर्णयासंदर्भात आज दिल्लीमध्ये काँग्रेस श्रेष्ठींशी चर्चा होणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तातडीने दिल्लीला रवाना झालेले आहेत। आज दुपारी 3:30 वाजता दिल्लीमध्ये काँग्रेस निवडणूक समितीची बैठक होणार आहे। महायुती तुटली तर मग राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेही स्वबळावर लढतील अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। काँग्रेसने सर्वच्या सर्व 288 जागांवरती उमेदवारांची चाचपणी केली आहे, त्यामुळे आता जागा वाटपावरून काँग्रेस आक्रमक दिसतेय, तर जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे। त्यामुळे आघाडीच्या बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आमची इच्छा आहे की एकंदरीत सरकार 15 वर्ष चालवल्यानंतर एक संघ निवडणुकीला गेलं पाहिजे। महाराष्ट्र पक्षाची जी भूमिका होती ती केंद्राकडे बोलल्यानंतर काँग्रेसला ते प्रस्ताव देण्यात आले होता। काँग्रेसकडून आम्हाला चर्चेसाठी निमंत्रण येतील ही आमची अपेक्षा होती, पण अजूनपर्यंत कुठलेही निमंत्रण आले नाही। आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर ते चर्चेसाठी बोलवतील आणि हा तिढा सुटेल। त्यामुळे आता आघाडी आणि महायुती या दोनही पक्षांमध्ये सध्या बैठका आणि